संघांमध्ये नाणेफेक जिंकून मड बी संघाने क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला. मॅग्निफिसंट कुलवेम संघ फलंदाजी करेल. किशोर भाऊ 500 रुपये संदीप परशुराम कोलिया सिद्धी विधी सी फूड करून चांगला केलाय. मनोरी मास्टरचा तो खेळाडू आता खेळला ना संदीप परशुराम कोली विधी सी फूड संदीपला विधी सी फूड हा सी फूड जेवण आला सांगू विधी सी फूड हा सी फूड 500 रुपये. या आधीचा जो सामना झाला होता मनोरी संघाने जिंकला वजिरा संघाविरुद्ध. मनोरी संघातर्फे खेळताना संदीप यांनी अतिशय पारी खेळली. संदीप यांना विधी सी फूड कडून 500 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. संदीपजी आपण हे पारितोषिक कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन स्वीकारायचे. मनोरी संघाचे संदीप आपण कृपया समालोचन कक्षामध्ये यावं आणि पारितोषिक स्वीकारावं. मड बी आणि मॅग्निफिसंट कुलवेम यांच्यामधील सामना धावा झाल्या पहिल्या 2 चेंडूंवरती मॅग्निफिसंट कुलवेम या संघाच्या. समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत बी बॉन स्पोर्ट्स स्टोर चे ओनर सन्माननीय किशोर कोळी साहेब आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू हरीश कोळी साहेब उपस्थित आहेत. आपल्या दोघांचं दमनच्या श्री महालक्ष्मी चषकामध्ये हार्दिक स्वागत. पहिल्या 3 चेंडूंवरती मंगेश यांच्या धावसंख्या पोहोचलेली आहे 2 0 गड्यांच्या मोबदल्यात. या संदीपजी या सर संदीप सर या किशोर सर मनोरीचे संदीपजी आपल्या सोबत आलेले आहेत आणि विधी फूड कडून त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांच्या आक्रमक खेळीसाठी अभिनंदन संदीपजी. आपलं धावसंख्या पोहोचलेली आहे 8 0 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 4 चेंडूंवरती. मंगेश टू केविन राउंड द विकेट. नाइसली ड्रिवन एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फॅब्युलस स्ट्रोक. श्री महालक्ष्मी चौकार. मखमली ड्राईव्ह केविन. आणि जेव्हा जेव्हा मी मॅग्निफिसंट कुलवेमच्या संघाला खेळताना पाहतो मला कुलवेम परिसरामधलं ते रमणीय मैदान आठवतं. तेथील कोळी आगरी एकता स्पर्धा आठवते. कुलवेम मॅग्निफिसंट कुलवेम जर हा सामना जिंकले तर त्यांना अरुण कदमजी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक घोषित झालेलं आहे आणि हे पारितोषिक आमच्याकडे डिपॉझिट सुद्धा झालेलं आहे. 12 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम मॅग्निफिसंट कुलवेम प्रथम फलंदाजी करताना टॉस गमावल्यानंतर मड बी संघाकडून येणारे पुढचे गोलंदाज अमित सातारे.
एक आकर्षक गोलंदाज ज्यांनी मड बी संघासाठी नेहमीच विकेट घेण्याचं कार्य केलेलं आहे, फलंदाजांना शांत ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. आज दमन येथे आपल्या गोलंदाजीचा कसब दाखवण्यासाठी तयार आणि त्यांच्या समोर डावखुरे फलंदाज सर्गिस डिसूजा. मी अमित यांचा उल्लेख केला होता की एक आकर्षक गोलंदाज आहेत. धावसंख्या झालेली आहे 13 शून्य गड्यांच्या मोबदल्यात आणि डावखुऱ्या फलंदाजासमोर एक वेगळं आव्हान या मैदानावरती असेल. यावेळेला मात्र गुड लेंथवरती चेंडू डिलिव्हर केला, उसळी सुद्धा मिळाली. अशा प्रकारच्या टप्प्यावरती जेव्हा चेंडू डिलिव्हर होतील तेव्हा ड्राईव्ह करण्यासाठी सर्गिस यांना संधी मिळणार नाही. मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये आहेत सर्गिस. पुढे सरसावा ड्राईव्ह आणि जबरदस्त ड्राईव्ह. श्री महालक्ष्मी चौकार. आपण केविन यांच्याकडून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह पाहिली, त्यानंतर सर्गिस यांच्याकडून मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह पाहिली आणि असे स्ट्रोक खरोखरच खेळाची जी गंमत आहे, खेळाचा जो अस्सल गोडवा आहे तो आपल्याला अनुभवतात. आपण या ग्लॅमरस क्रिकेटमध्ये बरेच स्ट्रोक असे पाहतो. सुपला स्ट्रोक आपण पाहतो, स्कूप पाहतो, टेल स्कूप पाहतो, त्यानंतर रिव्हर्स स्वीप पाहतो. आणि हे स्ट्रोक जेव्हा आपण कम्पेअर करतो तेव्हा मला असं वाटतं की मॉडर्न जे डान्स आहेत, हिपहॉप, लॉकिंग, पॉपिंग त्याप्रमाणे असतात. पण जेव्हा आपण ड्राईव्ह पाहतो, कव्हर ड्राईव्ह पाहतो, केविननी केलेली एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतो, सर्गिस यांनी केलेली ऑफ ड्राईव्ह पाहतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं आपण भरतनाट्यम पाहतोय, भारताची खरी संस्कृती पाहतोय. धावसंख्या 17 एका गड्याच्या मोबदल्यात 1.4 चेंडूंवरती. संस्कृती जी आहे भरतनाट्यम मध्ये आहे आणि ग्लॅमर आणि धमाल जी आहे ती हिपहॉप, लॉकिंग, पॉपिंग मध्ये आहे. दोन्ही तेवढेच महत्वाचे. तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह तेवढ्याच महत्वाच्या आहेत जेवढ्या स्कूप स्ट्रोक आहेत, जेवढ्या रिव्हर्स स्वीप आहेत, जेवढे ग्लॅमरस स्ट्रोक आहेत. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात इन 1.4 ओव्हर. अमित यांचा पुढचा चेंडू, यावेळेला मात्र स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज नॉबर्ट यांचा. मॅग्निफिसंट कुलवेम 17 for 1. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना मॅग्निफिसंट कुलवेम. आज मुंबईहून अनेक आमचे मित्रमंडळी दमनच्या दिलीप नगर परिसरामध्ये पधारलेले आहेत श्री महालक्ष्मी चषकाचा आनंद घेण्यासाठी. बी बॉन चे संचालक किशोर कोळी साहेब आणि हरीश कोळी साहेब येथे उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 21. पहिला विकेट गमावल्यानंतर संघ मॅग्निफिसंट कुलवेम 21 वर 1. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक. पुन्हा एकदा षटक मी बॉल टू बॉल एकदा केविन सर अनाउन्स करतो, आपण लक्ष द्या. दुसरं षटक मी पुन्हा एकदा बॉल टू बॉल घोषित करतोय. काही सेकंड आम्हाला द्या, आपण बॉल टू बॉल मी काउंट करतो, एकदा आपण चेक करूया. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू अमित डॉट बॉल होता, दुसरा चेंडू वाईड, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल, चौथा चेंडू बाउंड्री, त्यानंतर वाईड,
सॉरी माफी असावी, विकेट आहे चौथ्या चेंडूवरती. त्याच्यानंतर पाचवा चेंडू. वाईट 2 आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे वाईट 2 आहेत. अंपायर्स वाईट 2 होते, अंपायर्स वाईट 2 थे दो वाईट थे. करेक्शन कर लेते केविन सर. यस. Now the total is 18. 18 for 1. Please wait for a minute, Kevin sir. हाँ, एक वाइड. $22. 22 for 1. Yes. एक चेंडू अजूनही शिल्लक. एक चेंडू शिल्लक. अमित नॉबर्ट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र बाद. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. टीम मॅग्निफिसेंट कुलवेम 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कोळी आगरी एकता समाज मंडळाचे विश्वस्त सन्माननीय किशोर कोळी साहेब आणि त्यांचे बंधू हरीश कोळी साहेब यांना श्री महालक्ष्मी चषकामध्ये सन्मानित केलं जाईल. कोळी आगरी बांधवांची पारंपरिक टोपी त्यांना परिधान करण्यात आलेली आहे. हरीशजी आपणही यायचंय पुढे. हरीशजींना सुद्धा येथे सन्मानित करण्यात येत आहे. कोळी आगरी एकता समाज मंडळातर्फे सन्मान चिन्ह देऊन त्यांना येथे गौरवण्यात येत आहे. विठू माहुलीचं रूप आपण त्यांच्या हातामध्ये पाहत आहात. धन्यवाद किशोर कोळी साहेब, धन्यवाद हरीश साहेब. बोलूया सामन्याकडे, जेथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ मॅग्निफिसेंट कुलवेम 23 धावा. कडक प्रहार, 1 बाउन्स ओव्हर द रोप. श्री महालक्ष्मी चौकार. धावसंख्या 27. 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉल 27 वर 2. मॅग्निफिसेंट कुलवेम. यावेळेला मात्र संधी. आता मात्र बाद. सत्तावीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 3 चेंडूंवरती.
पुढचा चेंडू प्रमोद यांचा, यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पाहावा लागेल अंपायरचा इशारा काय असेल, पण तत्पूर्वी एका विकेटचं सुद्धा पतन होत आहे. रनआउटच्या रूपानं एक गडी सुद्धा बाद होतोय. अठ्ठावीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक. अठ्ठावीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डावखोरे फलंदाज करण ऑन स्ट्राईक. मजबूत करण, एक धाव मिळू शकते. यावेळेला मात्र बाद. वाईड +1 आणि एक विकेट सुद्धा मिळेल. धावसंख्या पोहोचलेली आहे 30 धावांवरती 5 गड्यांच्या मोबदल्यात 2.3 चेंडूंवरती. करण पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 2 चेंडू अजूनही शिल्लक. प्रमोद यांनी चांगल्या टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे. सुरुवातीच्या चेंडूवरती फक्त चौकार आला होता, त्यानंतर मात्र त्यांनी फलंदाजाला शांत ठेवलेला आहे. दोन चेंडू शिल्लक. प्रमोद टू करण. यावेळेला मात्र मिडल केला चेंडू आणि मैदानाबाहेर श्री महालक्ष्मी षटकार. छत्तीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला मात्र संधी आणि बाद. 36 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावांचं लक्ष्य मड बी संघाला विजयासाठी. 37 इज द टार्गेट फॉर टीम मड बी. आलात भाऊ. किशोर केणीजी, आपण कृपया संपर्क साधायचा समालोचन कक्षाची. सदतीस धावांचं आव्हान मड बी संघाला विजयासाठी. 37 इज द टार्गेट फॉर टीम मड बी.
या सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. मड बी आपण आपल्या सलामी फलंदाजांना पाठवून द्यावं. कुलवेम आपण आपलं क्षेत्र रक्षण सजवून घ्यावं. प्रीतमजी, कुलवेम संघाने नाणेफेक गमावल्यानंतर आव्हान स्वीकारलं प्रथम फलंदाजीचं. मॅग्निफिसेंट कुलवेम या संघाने 36 धावा कमावल्या आणि 37 धावांचं आव्हान दिलेलं आहे मड बी संघाला दुसऱ्या फेरीमध्ये. हे आव्हान मड बी कशा पद्धतीने आत्मसात करेल की कुलवेम त्यांना मात करेल, हा संघर्ष आपण ऐकणार आहोत. पालघर चिंचणीचे प्रसिद्ध समालोचक प्रीतम तांबोरीजी यांच्याकडून. धन्यवाद किशोर सर. तुम्ही बोरिवलीतील एक बुलंद आवाज किशोर गुर्रव सरांचा ऐकला. मॅच चालू आहे ती म्हणजेच मॅग्निफिसंट कुलवेम त्यांच्या अगेन्स्ट मड बी हा संघ. तर मड बी संघ 37 च टार्गेट मात्र घेऊन मैदानात उतरलाय. कुलवेम संघाने खूप चांगली बॅटिंग केली. सलामीची जोडी दाखल झालाय. मंगेश आणि रोशन ही मॅग्निफिसंट कुलवेम या संघाची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर हायसिक हा गोलंदाज. 37 चं टार्गेट 18 बॉल मध्ये. पाहूया कशा रीतीने सुरुवात केली जाईल. पहिला बॉल सेकंड इनिंगला होती सुरुवात. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कोडी चषकांमध्ये. यावेळेला पहिल्याच चेंडूवर कॉम्बॉक्सला सलामी देण्यासाठी फेकलाय षटकार 6 धावा. एक जबरदस्त फटका मंगेश कोहलीच्या बॅट मधून. 7 धाब्यांनी खातं ओपन केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार, एक जबरदस्त फटका. ते म्हणजेच मड बी चौकमी फलंदाज. फुलरल्यांचा चेंडू तर आडव्या बॅटने गेलाय. काऊ कॉर्नर रिझनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे प्लाव होईल. 7 धावा. हरमनप्रीत कौर जर्सी क्रमांक 7. नक्कीच आज हरमनप्रीत कौर याने 2 नोव्हेंबर 2025 रोजी मात्र इतिहास रचला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता. यावेळेला टप्पा चांगला होता. टप्पा पडला, थोडस बाहेर निघाला. खूप चांगला चेंडू मॅग्निफिसेंट कुलवेम संघ करतोय. 3 मध्ये 7 बनवलेत. आयसिक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रोशन भगत ऑन स्ट्राईक मार्क. आडव्या बॅटने खेळलेला स्वीपचा फटका. इथून मात्र एक चांगला फटका होता, परंतु तितकीच चांगली दमदार फेकी पाहायला मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरसबेल. 8 धावा. 8 मार्च पूर्ण भारतामध्ये महिला दिवस म्हणून साजरा केला जातोय. आमच्या महिलांसाठी, आमच्या भगिनींसाठी खूप एक मोठा दिवस. 8 मार्च. 4 चेंडू 8 धावा. पुढील चेंडू या षटकातील. यावेळेला फटका फसला बॅटची. लिडिंग एज आणि संपलाय मंगेशचा खेळ. इथून मात्र 7 धाब्यांवरती मंगेश कोहली बॅक टू द पवेलियन. यस, डीजे एक सुमधुर संगीत. आपण डीजे मास्टर को विद्ये आप अच्छा संगीत बजाओ एक. झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थाने प्रमोद पाटील
8 डबा 5 चेंडूमध्ये 13 बॉल 29 मॅच ऑन आहे. खूप चांगल्या होळी पारंपरिक वेशभूषामध्ये जे आलेले मान्यवर आपण पाहू शकता. मुख्य व्यासपीठावर जयंतीबाई तांडेल, मुकेश भाई पटेल सर, महेंद्रभाई और जयंतीबाई चायना टाउन मालिक आपण पाहू शकता. खूप चांगले व्यक्तिमत्व. पुढील बॉल शेवटचा या षटकातील आखूड टप्प्याचा चेंडू. इथून मात्र हवाई सफर उंचीवर गेलेला चेंडू जजमेंट घेतला आहे. इथून मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल होऊ शकला नाही. केविन हा खेळाडू होता, इथून मात्र झेल सुटलाय. त्यांनी षटक क्रमांक 1 चा विचार केला. 10 डबा 1 गडी बाद. पुढील मात्र चेंडू पकेट 12 आणि 10 बनवायचे 27. 12 बॉल 27 ची मॅच ऑन असेल. पुढे एकदा डीजे मास्टर को बिनती एक अच्छा संगीत बजाओ. ओवर के समाप्ति के बाद थँक्यू सो मच. पहिला संपलाय. 10 धावा दिल्या, 12 मध्ये 27 बनवायचे आहेत. 37 चं टार्गेट मॅग्निफिसंट या संघाने मड बी या संघासमोर ठेवलाय. पाहूया षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी स्नेदन फेरारी पाहायला मिळतो. स्नेदन फेराई हा गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकामध्ये बॅटने केलेला फटका अतिशय सुरेख आणि चांगला, परंतु बघा चेंडूवर येणं गरजेचं होतं आणि आणि चेंडूवर आला, परंतु फेकी मात्र खराब. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 3 धाब्यांचा प्रयत्न दिसतोय आणि बघता 3 धावा कम्प्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं, परंतु 3 धावा दिल्या. धावसंख्या 13, 1 गडी बाद. कालच्या दिवसात भारतीय संघाने 271 धावांची मजल मारली 20 षटकांमध्ये. खूप चांगली मॅच. तर न्यूझीलंड संघ देखील 220 4-1 ने सिरीज गमावली गेली. सूर्यकुमार यादव 7 फेब्रुवारी होणारा वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप खाली भारतीय संघ बॅक टू बॅक दुसऱ्यांदा चॅम्पियन आणि तिसऱ्यांदा मात्र विश्वचषक जिंकेल का पाहूया. त्यांना आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील भारतवासियांकडून. आपण आलो दमन मध्ये. एक स्वच्छ आणि सुंदर परिसर दमन. पंकज भाई उनका आगमन हो चुका है. लाफन बोट के मालिक है. राफर बोट का मालिक, उनका स्वागत है इस मंच पे. पुढचा चेंडू इथून मात्र अडूवर त्याने खेळलेला फटका एके दमेन करता 2 चेंडू 14 धावा. तर धानू बरोबर. हा झाला ना बरोबर. हा बरोबर. पुढचा चेंडू स्नेदन. पाहूया खोलपट टप्प्याचा चेंडू तर आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा बनवला होता रोशन. खूप चांगल्या रीतीने आडव्या बॅटने फटकेबाजी करतोय. इथून 2 धावा पूर्ण करेल. धावसंख्या 2 ने वाढेल. 16 धावा 1 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ झालाय. दुपारचा 17 झालाय. आपण जर टायमाचा विचार केला तर 1 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. यानंतर मॅच असेल बंदर पखाडी आणि धारावलीमध्ये. धारावली संघ टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. इथून मात्र पंचांकडे अपेक्षा करत होते, परंतु बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळेल. खूप चांगला चेंडू. बघा 4 चेंडूचं विश्लेषण केलं. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर 2 आणि चौथ्या चेंडूवर डॉट बॉल. 5वा चेंडू सुद्धा आणखीन एक डॉट बॉल आणि विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडायला लावतोय तो म्हणजे
रोशन हा फलंदाज बाद होईल. यस डीजे. थँक्यू सो मच. कोळी लोकांचा मान नक्कीच आपण गाणं ऐकलं. आगरी कोळ्यांचे शान आहे. शेवटचा बॉल षटकातील षटक क्रमांक 2. 7 चेंडू बकेट धावा बनवायच्या 21. करण्याचा प्रयत्न यू मिस डेफिनेटली क्लीन बोल्ड होईल. मॅग्निफिसंट कुलबेम संघ मात्र नक्कीच या षटकात मॅच मध्ये येतोय. शेवटचं षटक बाकी आहे. 21 धावा बनवायच्या आहेत. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत डीजे मास्टर कडे. धन्यवाद. वजीरा या संघातील एका खेळाडूचा घड्याळ ग्राउंड्स मध्ये हरवलेला आहे. जर कोणत्या खेळाडूला सापडलं तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणून द्यावे ही विनंती असेल. षटक क्रमांक 3 आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय अमित हा फलंदाज. अमित आणि गिरीश हे दोन्ही नवीन फलंदाज आहेत. शेवटच्या षटकात 21 धावांची गरज आहे. 6 बॉल बाकी आहेत तुमच्याकडे. पाहूया कोणता संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल होईल. खूप चांगली मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. मड ए आणि बाटी संघ मात्र क्वालिफायर झालाय कालच्या दिवसांमध्ये. आपण पाहूया आजच्या दिवसात कोणते दोन संघ पाहायला मिळेल. शेवटचे षटकाला होते सुरुवात. केविन हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर 21 धावा बनवायच्या. अमितचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर अमितने ठोकला षटकार. 6 धावा. जबरदस्त फटका. षटकार आला मॅच मध्ये. नक्कीच मजा मात्र नक्कीच येणार आहे. संख्या 6 ने वाढेल. जो वडाच्या झाडाकडे वॉशरूम आहे तिथे मात्र आमच्या वजीर संघातील खेळाडू यांचा वॉच हरवलेला आहे. जर कोणत्या खेळाडूला भेटला तर आमच्या मंडळाकडे आणून द्यावे ही विनंती असेल. डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थाने अमितने डॉट बॉल खेळलाय. केविन सुद्धा कमबॅक करण्याची नक्कीच जाणतोय की कमबॅक करावं लागेल कारण की 4 चेंडू बाकी 10 बनवायचे 15. 4 मध्ये 15ची गरज. पाहूया पुढचा बॉल. हा खूप टप्प्याचा चेंडू त्यावर मोठा स्ट्रोक कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा येतोय उत्तुंग षटकार. 6 धावा. यस डीजे एक षटकार आलाय बघा. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर मात्र डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार. अमित मध्ये एक चांगली बॅटिंग करतोय. 3 चेंडू बाकी 9 धावांची गरज मॅच जिंकण्याकरता. आणखीन एक आडव्या बॅटने फटका खेळलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक हजर आहे परंतु क्षेत्ररक्षक करतो चुकी. थोडीशी उंची उडी मात्र लवकर मारली होती त्याचमुळे की काय चेंडू मात्र सीमारेच्या बाहेर फरार होईल. चौकार. 4 धावा. 2 चेंडू बाकी धावा बनवायचे 5. मॅच मात्र ऑन आहे आणि कोणता संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल होणार ते मात्र आपण पाहूया. 2 चेंडू 5ची गरज. दोन मध्ये 5 करायचे आहेत. अमित ऑन फायर झालाय. 2 षटकार टोकलेत आणि एक चौकार टोकलाय. केविन वर्सेस अमितची लढाई सध्या अमितच्या नावावर असेल. 2 मध्ये 5 कंपल्सरी चेस आहे. पाहूया. एक सामना नक्कीच बरोबरी सुटला होता परंतु बॅटिंग करणारी टीम्स इथे जिंकली गेली त्याचमुळे कंपल्सरी चेस आहे. तुम्ही पाहूया. मुकेश भाई पटेल
इस फोटो का आनंद लेते हुए इस ग्राउंड में कोहली लुक में यहाँ पर नजर आ रहे हैं. एक अच्छा पोशाख. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव तर मिळाला, दुसऱ्याची गरज. बघा अमितने चुकी केली होती, परंतु खऱ्या अर्थाने नॉन स्ट्रायकर बॅट्समन 2 धावा पळून घेतोय. 2 धावा आल्यात. आता मात्र धावा बनवायच्या 3. शेवटचा बॉल 3 धावांची गरज. अमित लक्ष द्या, तुम्हाला 3 धावा बनवायच्यात शेवटच्या बॉलवर. एक चांगली मॅच. मॅग्निफिसंट कुलवेम मात्र मड बी हा संघ मात्र बघूया पुढच्या फेरीत दाखल होईल. शेवटचा बॉल 3 धावांची गरज. एकदा मॅच आवडली असेल प्रेक्षक वर्गांनो, एकदा टाळ्या होऊ दे या मॅच साठी. खूप चांगली मॅच. ओमसाई स्पोर्ट्स ला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. चला मैदानातून बाहेर जा. किशोर सर आपण लगेच जा. एक चांगली मॅच आहे कारण की शेवटचा बॉल 3 धावांची गरज. एकदा टाळ्या होऊ द्या. एक चेंडू 3 धावांची गरज. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पुढे येणार? मॅग्निफिसंट कुलवेम तर दुसऱ्या बाजूला मड बी. यावेळेला फटका खेळलाय अमित, त्यांचा फटका फसलाय. इथून मात्र कॅच पकडलाय आणि खऱ्या अर्थाने मॅग्निफिसंट कुलवेम आणि केविनचं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. यस, अभिनंदन. आर्या संघाचं कौतुक. एक चांगली